भूमिका स्पष्ट न करता ते भाजपवर सातत्याने टीका करतायत, नेमकं कशामुळे? अमित शाह साहेबांनी अतिशय स्पष्टपणे उद्धवजींना सांगितलं आहे, कारण उद्धवजी सीएएवर टीका करतायत. सीएए काय आहे तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये धार्मिक कारणाने ज्या हिंदू, बौद्ध, सीख, जैन किंवा इसाई यांना धार्मिक कारणावरून प्रताडित केलं आणि त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं, तर ते शरणार्थी म्हणून भारतात आल्यानंतर त्यांना भारताची सिटिझनशिप द्यायचा हा कायदा आहे. आता याला उद्धव ठाकरे विरोध करतायत, म्हणून स्पष्टपणे अमित शहानी त्यांना विचारलं, तुमची भूमिका काय सांगा. पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले, ज्या बौद्धांवर अत्याचार झाला म्हणून ते भारतात आले, त्यांना भारताची सिटिझनशिप द्यायची की त्यांना सेकंड क्लास सिटिझन म्हणून ठेवायचं, याचा उत्तर हे उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल. पण ते देऊ शकत नाही, कारण आता उद्धव ठाकरे हे सुडो सेक्युलर झाले आहे. ते आता तुष्टीकरणाच्या नीतीमध्ये गेले आहेत, कारण त्यांना आता एक विशिष्ट वोट बँक पाहिजे आहे, त्या वोट बँकेकडे त्यांचं लक्ष आहे. बाळासाहेबांची भूमिका त्यांनी बदलली, कारण काश्मीरी पंडितांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना इथं सांभाळलं होतं, त्यांचं पुनर्वसन केलं होतं, त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिले होते, त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. आता नेमकं यांनी भूमिका विरुद्ध घेतली आहे, म्हणून तर बाळासाहेबांची भूमिका आणि विचार त्यांनी सोडले.